नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी माधुरी राजभर आस विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे. आता आपण सैर हा दुसरा सीझन चालू आहे. पहिल्या सीझन मध्ये आपण काय बघितले की मेला कशा असतात. आता आपण बघते दुसरा. दुसरा काय होते? विचारा लवकर. दूसरा होते आपल्याला बस स्थानक. अब आपके सामने यहाँ पे बहुत सारे चित्र दिखाई दिए हैं। आपको चित्र इसलिए दिए हैं क्योंकि आपको इसी में से आपको पहचानना है कि चित्र कैसे दिए गए, कहाँ दिए गए, किस तरीके से दिए गए हैं और क्यों दिए गए हैं. आता आपण बघूया. तुमच्या समोर चित्र पहा दिसते. तिथे तुम्हाला बस स्थानक दिसेल. काय आहे? बस स्थानक. हे काय आहे? बस स्थानक. इथे लिहिलं आहे बस स्थानक. आता बस स्थानकावर खूप सारी बसेस आणि मोकळी जागा दिसेल. तुम्हाला काय दिसेल? खूप सारी मोकळी जागा आणि बस स्थानक. आता आपण पाहूया कसे काय आहे. अब आपके सामने बहुत सारे चित्र ऐसे दिखाई दे रहे हैं. बस स्थानक है, हर जगह फ्लैट क्रमांक लिखा गया है. फ्लैट क्रमांक 1, फ्लैट क्रमांक 2, फ्लैट क्रमांक 3. ये क्यों लिखा गया है? क्योंकि इसके सामने ही जो फ्लैट क्रमांक 1 की बस है वो उसके सामने आएगी, फ्लैट क्रमांक 2 की बस उसके सामने और फ्लैट क्रमांक 3 की बस उसके सामने. तो इसलिए यहाँ पे ऐसा लिखा गया है और यहाँ पे लिखा है कि आपकी यात्रा सुखद हो. यहाँ पे लिखा है एक बोर्ड पे आपकी यात्रा सुखद हो. यहाँ पे स्वच्छता गृह है. स्वच्छता गृह इसलिए लिखा गया है कि जो आप लोग जो भी वस्तु खा रहे हो या जो भी चीज खा रहे हो, उसके जो भी कचरा है वो यहाँ पे आके आपको रखना है. और यहाँ पे आपको दिखाई दे रहा है कि पानी जो है बिक रहा है या खाने की चीजें बिक रही है. यहाँ पे समाचार पत्र बिक रहा है. यहाँ पे पानी लेके एक लड़की जा रही है लेने के लिए. यहाँ पे हमें दिखाई दे रहा है कि एक आदमी, एक औरत है, उनका एक लड़का है जो जा रहा है वहाँ से. और यहाँ पे आपको दिखाई दे रहा है कि कंडक्टर है और ड्राइवर है. तो यहाँ पे बहुत सारी चीजें दिखाई दे रही है आपको. और यहाँ पे बस में लिखा है राष्ट्रीय संपत्ति हमारी संपत्ति. ऐसा क्यों लिखा गया है? आप लोग सोचो तो क्यों लिखा गया है? ये इसलिए लिखा गया है कि जो राष्ट्र की संपत्ति वो हमारी संपत्ति है. तो हमें क्या करना चाहिए? इसको अच्छे से रखना चाहिए, साफ सुथरा रखना चाहिए, ना कि वहां पे हमें कचरा रखना चाहिए. आता तुमच्या समोरचं चित्र पहा. तिथे तुम्हाला बस स्थानक दिसेल. बस स्थानक खूप सारी बसेस आणि मोकळी जागा दिसत आहे. बस स्थानकावर तुम्हाला दिसेल की प्रवाशांना बसण्यासाठी जागा दिसेल. इथे प्रवाशांना बसण्यासाठी तुम्हाला जागा दिसते. आणि बस स्थानकात तुम्हाला दिसलं की प्रवाशांना कुठे कुठे फिरत आहे, का घेत आहे, का नाही घेत आहे. स्वच्छ ठेवलेले जवळच तुमच्या स्वच्छतागृह आहेत ना. आणि प्रवासासाठी पाणी पिण्याची सोय चित्रामध्ये डाव्या बाजूला बनवले आहे. इथे बनवले आहे. तिथे एक माणूस पाणी पियत आहे. आणि वेगवेगळ्या गावी जाण्याच्या बसेस वेगवेगळ्या फ्लॅट क्रमांकावर उभे आहेत. बघा इथे 3चा बस 3च्या समोर, 2चा बस 2च्या समोर आणि 1चा बस 1च्या समोर. असा अनेक फ्लॅट क्रमांकावर अनेक बसेस आहेत. आता बसेसवर पाहू शकता की 3 नंबरवर फ्लॅटवर जे बस आहे, तुम्ही बघू शकतात की त्याच्यावर खूप काही सामाने दिसत आहे. ते कोणाचं सामान आहे? जे गावी जात आहे त्याचा सामाने तिथे दिसत आहे. आणि बसवर काय लिहिलं आहे? राष्ट्रीय संपत्ती हमारी संपत्ती. म्हणजे काय? राष्ट्राची संपत्ती म्हणजे आपली संपत्ती आहे. तर कोणताही याचा अर्थ असा आहे की प्रवास करताना आपण कोणत्याही बसेचा वापर करू, तिला स्वच्छ सुंदर ठेवायचा आपली जबाबदारी आहे. तिला काही पण नुकसान नाही. हे सगळं झालं
आता आपण बघूया प्रश्न आणि उत्तर. बघा, प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. बस स्थानक में कितनी बसें खड़ी हैं? बस स्थानकावर किती बस आहे, उभे राहिले आहे? बस स्थानकावर 3 बसें खड़ी हैं. बस स्थानकावर 3 बसें उभी आहे. बसें जहां खड़ी हैं उसे क्या नाम दिया गया है? बसें जिथे उभे आहे तिचं काय नाव दिले आहे? बस जहां खड़ी है उसे स्थानक नाम दिया गया है. कोणतं नाव दिले आहे? स्थानक. व्यक्ति कौन सा पेय बेच रहा है? पेय मतलब पीने का पानी. कौन सा पानी बेच रहा है? व्यक्ति शीतल पेय बेच रहा है. शीतल म्हणजे थंड. बस कौन सा परिवहन है? बस जे आहे आपला कोणतं परिवहन आहे? बस जे आहे आपला थलमार्ग परिवहन आहे. हे आपल्याला झाला प्रश्न आणि उत्तर. आता आपण दुसरा बघूया. आता आपण कुठे जायचं आहे? बंदरगाह. कुठे? बंदरगाह. आता इथे आपल्याला काय दिसलं आहे? समोरचं चित्र पहा. तिथे तुम्हाला बंदरगाह असे दिसेल. बंदरगाह काय आहे? तिथे खूप सारी जहाज आहे. इथे तुम्हाला पाणी में कचरा न डाले. इथे काय लिहिलं आहे? पाणीमध्ये कचरा नाही टाकायचा. आणि स्वच्छ भारत स्वस्थ भारत. आपल्याला स्वच्छ भारत हे आहे आणि स्वस्थ भारत. स्वच्छ राहणार तरीही स्वस्थ राहणार असं. आता तुम्हाला काय देतं? आकाशावर खूप सारे खूप सारे जे आहे ते फिरत आहे, पक्षी फिरत आहे आणि इथे एक जहाज आहे त्याच्यावर खूप काही माल आपण सांगू शकत किंवा काही बॉक्स मधून सामाने ठेवणे आहे आणि इथे आपल्याला काय दिसत आहे? डोंगर दिसत आहे आणि इथे पाणी खूप आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जहाज आहे आणि इथे एक माणूस जहाज हे करत आहे. जहाजवर चढून जहाज फिरवत आहे आणि इथे काही लोक काय करते? जहाजवर सवार करणारा आहे. तर हे सगळं चित्र आपल्याला कुठे दिसणार? बंदरगावमध्ये. तर इथे काय आहे? मोठा जहाज आहे. तिच्यावर काही माणूस चढत आहे. त्यांचा फेरी आहे. घुमणार आहे. तर असं काही चित्र त्यांचा बंदरगाहमध्ये दिसत आहे. अब यहाँ पे आपको बहुत सारे चित्र दिखाई दिए कि यहाँ पे जैसे एक जहाज में बहुत सारे बॉक्सेस रखे हैं, सामान रखे हुए हैं. वैसे यहाँ पे जो जहाज है उसमें लोग जाने के लिए तैयार हो रहे हैं और यहाँ पे एक जहाज जो है जिसमें एक जो मनुष्य है वो चलाने की कोशिश कर रहा है और यहाँ पे सब घूमने के लिए तैयार हो रहे हैं. तो पाणी में कचरा न डाले यहाँ पे लिखा आहे. तर आपण आता बघितलंय की बंदरगाहमध्ये आपल्याला काय काय दिसत आहे आणि काय काय नाही दिसत आहे. तर आता आपण बघूया यांचे प्रश्न आणि उत्तर. प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. समुद्र के तट पर क्या बनाया जाता है? समुद्राच्या तटावर काय बनवलं जाते? समुद्र के तट पर बंदरगाह बनाया जाता है. समुद्राच्या तटावरती बंदरगाह हा बनवलं जाते. प्रकाश स्तंभ क्या काम करता है? प्रकाश स्तंभ काय काम करत आहे? प्रकाश स्तंभ जहाजों को राह दिखाने का काम करता है. प्रकाश स्तंभ जे जहाज आहे त्यांना रास्ता मार्ग दाखवते. नाव और जहाज कौन सा परिवहन है? नाव और जहाज कोणता परिवहन आहे? नाव किंवा जहाज चल परिवहन आहे. आता कुठे जायचंय आपल्याला? आता बघा याचं रिक्त स्थान. पाणी में रिक्त स्थान आहे ना तो. रेख खोडखाना न डाले. काय नाही डाले? कचरा. स्वच्छ भारत स्वस्थ भारत. इथे तुम्हाला प्रश्नाचं काही शब्द दिले आहे त्याचं सोबत आहे. कुछ लोग रिकाम्या आनंद ले रहे. तर त्याचं उत्तर काय आहे? नौका बिहार. आता आपण कुठे जायचं? हवाई अड्डा. आता हवाई अड्ड्यात काय काय असतात ते बघूया. अब आपको हवाई अड्डे में क्या क्या दिखाई दे रहा है वो आपको देखने को यहाँ पर मिलेगा. अब यहाँ पे हवाई अड्डे में क्या लिखा है? एक यहाँ पे जहाज जो है वो जा रही है
विमान जो है वो जा रही है, यहाँ पे विमान खड़ी है, यहाँ पे बहुत सारे जो गाड़ियाँ खड़ी हैं, यहाँ पर भी विमान खड़ी है, यहाँ पे भी गाड़ियाँ खड़ी है और यहाँ पे आपको मैदान दिखाई दे रहा है। मैदान में बहुत सारे झाड़ लगे हुए हैं, लोग आ रहे हैं, जा रहे हैं, यहाँ पे भी एक व्यक्ति जा रहा है। तो ऐसे बहुत सारे चित्र हमें यहाँ पर दिखाई दे रहे हैं और यहाँ पे लिखा हुआ है धूम्रपान मना है। धूम्रपान मना है यानी कि यहाँ पे कोई भी धूम्रपान करने की कोशिश न करे। तर ये हमारा हवाई अड्डा का शेर हो गया. आता तुम्हाला इथं काय दिसत आहे? तिथे आपल्याला एक विमान दिसत आहे जे आकाशावर जाण्याचा प्रयत्न करते. इथे ते जे विमान आहे हे ठेवलं आहे. इथे विमान आहे आणि इथे काही 3 गाडी आहे, ते ठेवले आहे. आणि इथे आपल्याला काय दिसत आहे? इथे लिहिलं आहे आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा आणि इथे लिहिलं आहे धूम्रपान मना है. मतलब शक्यच नाही की तुम्ही धूम्रपान इथे करायचा. आणि इथे काय आहे? इथे एक चौकीदार उभा आहे आणि इथे लोक हवाई अड्डातून आत आणि बाहेर जात आहे. इथे पण आपल्याला दिसत आहे की चौकीदार उभे आहे. 1 आणि 2 चौकीदार उभे आहे आणि इथे माणूस जात आहे आतमध्ये आणि खूप कार आणि खूप गाडी इथे आहे आणि इथे झाड आहे. इथे पण झाड आहे. तर आपला हवाई अड्ड्यामध्ये जेव्हा विमानात प्रवास करत असतात, तेव्हा हे आपल्याला जाणार असतात. तर हे काही खूप आपल्याला हवाई अड्ड्यातून दिसत आहे. आता आपण बघूया यांचा प्रश्न आणि उत्तर. प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. यह कौन सा हवाई अड्डा है? ये कोणता हवाई अड्डा है? ये एक अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा है. हे एक अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा आहे. हवाई अड्डे में स्थानों में बंदूक लिए कौन खड़े हैं? हवाई अड्ड्याचे स्थान आहे त्याच्यावर बंदूक घेऊन कोण उभे आहे? हवाई अड्डे में स्थानों पर बंदूक लिए सुरक्षा कर्मी खड़े हैं. कौन उभे राहिले आहे? सुरक्षा कर्मी. हवाई अड्डे के अंदर कौन कौन सी चेतावनी दी गई है? हवाई अड्डेतून कोण कोणत्या चेतावनी दिले आहे? हवाई अड्डे के अंदर धूम्रपान मना किया है और लावारिस वस्तुओं को हाथ न लगाए. जे वस्तू तुमचा नाही त्याच्यावर हात नको लावू आणि धूम्रपान नको करूया. हा झाले आपला प्रश्न आणि उत्तर. आता आपण पुढच्या बघूया. अब ये जो है आपका रेल स्थानक. अब रेल स्थानक में कौन कौन सी चीजें दिखाई दी है ये हम देखते हैं. पहला यहाँ पे लिखा है रेल स्थानक, यहाँ पे लिखा है टिकट घर और आरक्षण. यहाँ पे टिकट घर जहाँ से हम लोग टिकट लेते हैं. सामान्य जगह पे जाने के लिए यहाँ पे टिकट लिया जाता है. आरक्षण मतलब जो गांव वगैरह जाने के लिए जो हम टिकट लेते हैं उसे बोलते हैं. अब यहाँ पे दिखाई दे रहा है कि यहाँ पे एक टीसी है जो यहाँ पे टिकट चेकिंग कर रहा है लोगों को आते जाते समय. यहाँ पे एक औरत जो है अंदर जा रही है. यहाँ पे भी आपको दिखाई देगा एक स्त्री अंदर जा रही है. यहाँ पे लोग बैठे हैं रेल स्थानक में और यहाँ पे एक स्त्री जो है वो अपने लड़कों को लेके जा रही है. यहाँ पे एक कुत्ता खड़ा है और यहाँ पे एक कर्मचारी है रेल स्थानक का जो साफ सफाई कर रहा है. यहाँ पे आपको घड़ी दिखाई तो हर जो इस पे ट्रेन आ रही है स्टेशन पे आपको पटरी पे दिखाई दे रहा है कि ट्रेन आ रही है. तो लोग अपना अपना कार्य कर रहे हैं. लोग आने जाने का कार्य कर रहे हैं. इथे तुम्हाला काय दिसत आहे की तिकीट काउंटर आहे आणि आरक्षण काउंटर आहे. तिकीट घेणारे एक स्त्री उभं आहे आणि एक माणूस उभा आहे. तिथे पण एक माणूस उभा आहे. तिथे एक स्त्री जात आहे बॅग घेऊन. इथे पण आपल्याला दिसत आहे की एक स्त्री बॅग घेऊन जात आहे आणि इथे काय आहे टीसी आहे जे लोकांना प्रवासीने जे येत आणि जात आहे त्यांचं तिकीट चेकिंग करत आहे आणि इथे एक स्त्री जे आहे आपला मुलगा सोबत जात आहे आणि इथे पण आपल्याला एक रेल्वे स्थानक जे कर्मचारी आहेत ते साफ-सफाई करत आहे. इथे आपल्याला पटरीवर एक ट्रेन आली आहे. हे सगळे चित्र कशाचं आहे? रेल स्थानकाचं आहे. इथे आपल्याला काय दिसत आहे की एक कुत्रा आहे आणि तिथे लिहिलं काय आहे? अपने सामान का ध्यान रखें. यानी तुमचा जो सामान आहे तुम्ही स्वतः त्याचा ध्यान रखें. तो ये सब हमारा क्या हो गया?
रेल स्थानक। तो हम रेल स्थानक भी घूम लिए। अब हम इसके प्रश्न आणि उत्तर देखते हैं। तो यहाँ पे क्या है, कथन के सामने सही या गलत का चिन्ह लगाओ। आता काय जे प्रश्न सही आहे त्याच्यावर सही आणि ते जे गलत आहे त्याच्यावर गलत। पहिला आपण बघूया। रेल स्थानक में एक प्लेटफॉर्म से दूसरे पर जाने के लिए सीढ़ियां बनी है। आता क्या है, आता काय आहे ते एक प्लेटफॉर्म से दूसरे प्लेटफॉर्म पे जाने के लिए काय बनी, सीढ़ी बनी है। ते सही आहे। रेल स्थानक में सफाई की कोई व्यवस्था नहीं है, गलत। रेल स्थानकावर खूप सफाई कर्मचारी असतात आणि साफ करते, तो हे काय हो, त्याचा उत्तर काय आहे, गलत। प्लेटफॉर्म पर जाने के लिए सुरक्षा द्वार से जाना होता है। जब हम प्लेटफॉर्म पे जाते तो सुरक्षा द्वार से ही हमें जाना बनता है। सुरक्षा द्वारमधून आपल्याला आत जायचं आहे, ते सही आहे। टिकट संग्राहक यात्रियों के टिकट की जांच कर रहा है। ते काय आहे, तिकीटचे संग्राहक आहे, म्हणजे टीसी जे आहे ते त्यांचा तिकीट जांच करत आहे, ते सही आहे। हे सगळं झालं आपल्याला, आपण कुठे कुठे फिरला हे सगळं आपल्याला झाला। आता आपण बघूया की आपण काय काय कुठे कुठे फिरला। पहिला आपण कुठे फिरला, मेळामध्ये, दुसरा कुठे फिरला, बस स्थानक मध्ये, तिसरा कुठे फिरला आपण, सांगा लवकर, तिसरा आपण फिरला आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यामध्ये। तर असं असं आपण खूप ठिकाणी फिरला। आता बघूया प्रश्न आणि उत्तर। एका वाक्यात उत्तर लिहा। प्रवेश करते के कितने काउंटर है, प्रवेश करते ही कितने काउंटर है, प्रवेश करते ही 2 काउंटर है। जेव्हा आपण रेल स्थानकमध्ये प्रवेश केला तर किती काउंटर होते, 2 काउंटर होते। सूचना फलक पर क्या सूचना लिखी है, सूचना फलकवर काय सूचना लिहिली आहे। उत्तर, सूचना फलक पर अपना सामान का ध्यान रखे दिया गया है। स्वतःचा सामान स्वतः ठेवू असा लिहिला आहे। सुरक्षा द्वार कहाँ बने हैं, सुरक्षा द्वार वहां बने हैं जहां से यात्री रेल स्थानक के अंदर जाते हैं। सुरक्षा द्वार तिथे बनवला आहे, तिथे रेल स्थानक मध्ये आतमधून जाते। हे सगळे आपल्या झाला। तर आपण आज कुठे कुठे फेर करायला जाणार, कुठे कुठे झाले होतं असं द्या। तर आपल्याला हा आज शिकलो की मेळामध्ये कसे जायचं, रेल स्थानकमध्ये कसं जायचं, बस स्थानकमध्ये कसं जायचं, हवाई अड्ड्यामध्ये कसं जायचं, तर हे सगळं आपल्याला कसे करायचं, कसे नाही करायचं हे आपण शिकलो। तर तुम्ही कुठे पण जायचं, केव्हा कुठे पण जायचं तर आपल्यासोबत आपल्या आई-वडील असतात, त्यांचा हात कधीही सोडू नका, त्यांच्या सोबत राहा आणि जिथे-जिथे तुम्हाला फिरायला एकटीच कुठे पण नको जाऊ। हा आपला सीझन संपला। तर आपण नेक्स्ट हे बघूया।